हॅलो फ्रेंड्स, मी सुवर्णा वीरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये व्ही नेक ब्लाऊजची डिझाईन बनवायची आहे आणि तीही वेल्वेटच्या ब्लाऊजवरती। तर वेल्वेटच्या ब्लाऊजवरती स्टिचिंग करत असताना थोडा ते तिरकत जात असतं, त्याच्यामुळे वेल्वेटच्या ब्लाऊजची स्टिचिंग करत असतानाही खूप काळजीपूर्वक करायची असते। तर त्याच्यासाठी आपल्याला अस्तरवरती मी हे 5.5 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे। तर हे 36 इंच साईजचा कटोरी ब्लाऊजचा पॅटर्न आहे। तर त्याचा चौथा भाग घेतला मी 9 इंच आणि पुढे 1.5 इंच मी शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेला आहे। मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच। त्याच्यानंतर पुढचा आपल्याला बॅक साईडचा गळा डिझाईन बनवायची आहे। त्याच्यासाठी मी गळा ओपन केला 2.25 इंचावरती आणि हा आपल्याला व्ही नेक गळा बनवायचा आहे। त्याच्यासाठी मी 10.5 इंचावर गळा घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने मी 10.5 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि पट्टीने आपल्याला क्रॉस रेष ओढून घ्यायची आहे। गळा व्ही नेक असला तरीही आपल्याला गळ्याला थोडा गोल आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे गळा थोडा छान येणार आहे। तर अशा पद्धतीने मी हळूवारपणे गळ्याचा थोडा आकार देऊन घेतला गोल आणि अशा पद्धतीने मी खडूने आखून घेतलेला आहे आणि अस्तरची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे वेल्वेटचं ब्लाऊज आहे, तर ते आपल्याला अस्तरवरती ठेवून आधी जोडून घ्यायचं आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज पीसवरती अस्तर बरोबर ठेवून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूंनी हळूवारपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। हाताने छान प्रेस करत शिलाई करून घ्यायची आहे, कारण ब्लाऊज पीस हा वेल्वेटचा आहे आणि वेल्वेटचा ब्लाऊज पीस शिवत असताना तो आपण जेव्हा शिलाई करत असतो तो आपोआप तिरक्या बाजूने जात असतो। त्याच्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक हाताने छान प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। अशा हळूवार पद्धतीने मी शिलाई करून घेत आहे। जिथं शेवटचा कोना आहे तिथं आपल्याला मशीनची सुई टेकून द्यायची आहे मध्ये सेंटरपासून आणि मग तिथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे। तर अशा पद्धतीने हळूवारपणे मी हाताने अस्तर प्रेस करत सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे, म्हणजे कुठेही चुन्या वगैरे पडणार नाही आणि परफेक्ट त्याच मापावर बरोबर शिलाई येणार ही काळजी घेत मी सर्व बाजूंनी शिलाई करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व बाजूंनी शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राच्या भागाची आपल्याला सर्व बाजूंनी कटिंग करून घ्यायची आहे आणि मी ती कटिंग करून घेतलेली आहे। त्याच्या आधी आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, बारीक कट मारून घ्यायचे आहेत। महत्त्वाची गोष्ट एक की जिथं पानगळा असला किंवा व्ही नेक असला तर मध्ये सेंटरला जिथं कोना असतो तर तिथं आपल्याला सरळ कट मारायचा आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व बाजूंनी कट मारून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पाइपिंग करून घ्यायची आहे। तर मी गोल्डनसाठी राणी कलरच्या कपड्याची पाइपिंग करून घेत आहे। तर मी अशा क्रॉस पद्धतीने 2 इंचाच्या पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला अशा पद्धतीने ठेवून आणि त्या जोडून घ्यायच्या आहेत। तर मी अशा पद्धतीने त्या 2 इंचाच्या क्रॉस पट्ट्या कटिंग करून घेतल्या आणि त्या अशा पद्धतीने जोडून घेत आहेत। नंतर त्या पट्ट्या आपल्याला मध्यभागी फोल्ड करून आणि त्यांच्यावरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे पाइपिंग करत असताना एकाच जागेवर जास्त जाड गोट होणार नाही। तर अशा पद्धतीने मी पाइपिंगच्या 1-2 पट्ट्या जोडून घेतल्या आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली। तर क्रॉस पट्टी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि ती बरोबर अशा पद्धतीने ठेवून 1/2 इंच इतकं मार्जिन सोडत आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी 1/2 इंच इतकं मार्जिन ठेवत हळूवारपणे शिलाई करून घेत आहे। शेवटी जिथं व्ही नेकचा गळा असतो शेवटी कोण्याला आपल्याला बरोबर काळजीपूर्वक मध्ये सेंटरवरती मशीनची सुई बरोबर आत असू द्यायची आहे आणि मगच आपल्याला दुसऱ्या बाजूला पाइपिंग करायला सुरुवात करायची आहे, म्हणजे मध्ये सेंटरचा कोना हा बरोबर निघत असतो। तर अशा पद्धतीने मी मशीनची सुई आत राहू दिली आणि त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी शिलाई करून घेतलेली आहे। नंतर आपल्याला पाइपिंगची जी पट्टी आहे तिला अशा पद्धतीने बरोबर कट मारून घ्यायचे आहेत। आधी आपल्याला जिथं कोना आहे तिथं कट मारायचा आहे।
मग सर्व बाजूंनी मी अशा पद्धतीने कट मारून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पायपिंगचा गोठा तयार करून घ्यायचा आहे। माझी पायपिंगची अगदी सोपी अशी पद्धत आहे। तुम्हाला जर पायपिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे, तुम्ही ते बघू शकता। अगदी सोपी अशी पद्धत आहे पायपिंगची। तर अशा पद्धतीने मी पूर्ण पायपिंग करून घेत आहे। तर मी अगदी हळूवारपणे पायपिंग करत आहे। कोण्याच्या ठिकाणी आपल्याला बरोबर व्ही नेक हा बरोबर परफेक्ट दिसायला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक कोणाबरोबर येऊ द्यायचा आहे, कारण आपण व्ही नेकची डिझाईन बनवत आहोत। पानगळ्याला किंवा व्ही नेकला आपल्याला काळजीपूर्वक कोणा येऊ द्यायचा आहे। त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने दुसऱ्याही बाजूला पायपिंग करून घेत आहे। तर मी छान अशी पायपिंग तयार करून घेतली। त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते अंतर घेऊ शकता। तर मी 1.5 इंचावर अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे आणि एक्स्ट्राच्या भागाचे मी कटिंग करून घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याबरोबर त्या बाजू बरोबर फोल्ड करून घ्यायची आहे। तर मी अशा पद्धतीने त्याबरोबर उलट्या करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही कशाच्या साहाय्याने त्या उलट्या करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर ते आपल्याला अशा पद्धतीने त्यांना चुन्या द्यायच्या आहेत आणि तर अशा पद्धतीने आपल्याला चुने देऊन घ्यायच्या आहेत आणि सुई धाग्याच्या साहाय्याने ते आपल्याला बरोबर पॅक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने बो बनवत असताना तुम्ही त्याची रुंदी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर मी ते लहानच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने पॅक करून घेतलेले आहेत। तर दोघंही बो आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत, परंतु एक लहान आणि एक मी मोठं केलेलं आहे। त्याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर मी अशा पद्धतीने दुसरंही बो मी तयार करून घेतलं। नंतर ते आपल्याला बरोबर लहान बो हे खालच्या बाजूला ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूला मोठं बो ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने बरोबर परफेक्ट मापांनी ते आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि त्यांना आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने मी पिन लावून घेतलेली आहे, म्हणजे खाली वरती होणार नाहीत ही काळजी घेत आपल्याला दुसरंही बो अशाच पद्धतीने बरोबर सेट करून घ्यायचं आहे। आपल्याला किती अंतरावर ठेवायचं आहे ते बघून त्याच्यानंतर त्यालाही आपल्याला बरोबर पिना लावून घ्यायच्या आहेत आणि मी त्या पिना लावून घेतल्या। त्याच्यानंतर आपल्याला बरोबर कडेने शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे। तर शिलाई आपल्याला अशी सरळ खाली जाऊ द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला फिरवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने दुसऱ्याही बाजूला मी बरोबर शिलाई करून घेतलेली आहे आणि पिना आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत। नंतर आजूबाजूचे धागे आहेत मी ते कटिंग करून घेत आहे आणि आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे। तर लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता। तर मी अशा पद्धतीची लेस घेतलेली आहे आणि ती लेस लावत असताना आपल्याला पायपिंगच्या बाजूला अर्धा इंच इतकं अंतर सोडून द्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊजची छान अशी डिझाईन तयार होणार। याच्यासाठी आपल्याला पायपिंगच्या बाजूला अर्धा इंच इतकं अंतर सोडून आपल्याला अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे। तर लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या कलरची लावू शकता किंवा तुम्हाला जशी आवडेल तुम्ही त्या पद्धतीने लावू शकता। तर मी अशा पद्धतीने ही लेस अर्धा इंच इतकं अंतर सोडत लावून घेतलेली आहे। परंतु लेस लावत असताना आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लेस केव्हाही सिंगल शिलाई न करता आपल्याला लेसवरती ही डबल शिलाई करून घ्यायची आहे, कारण ती कुठेही कोणत्याही बाजूला उचकली जात नाही। तर मी अशा पद्धतीने ही लेस लावून घेत आहे। तर मी अशा पद्धतीने लेस लावून घेतली आणि दोघंही बाजूंना आपण बॅक साईडला जे टक्स देतो ते मी टक्स देऊन घेतले आणि कमरपट्टी मी ही जोडून घेणार आहे। नंतर व्ही नेक गळ्याला मी अशा पद्धतीने छान अशी लेस लावून पायपिंग लावून आणि 2 बोट तयार करून छान अशी डिझाईन बनवलेली आहे। तुम्हाला डिझाईन कशी वाटली? कमीत कमी वेळेत छान अशी डिझाईन आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला अपडेट देत राहतील। तर व्हिडिओ आवडला असेल तर थोडा जरी आवडला असेल तरी नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला डिझाईन कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा।